तर आपण बघतोय यावेळेस औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आता या कबर परिसराची पाहणी करण्यात येते आहे। इथं उदात्तीकरण होत असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। दिलीप स्वामी यांच्याकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी करण्यात आलेली आहे। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होत असल्याचं इथं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता दिलीप स्वामी जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी या कबरीच्या परिसरात येऊन जिल्हा आढावा घेतलेला आहे आणि या सगळ्या परिसराची पाहणी केलेली आहे। इथं कुठं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे का याची देखील आता जिल्हाधिकारी पाहणी करतायत। उदात्तीकरण कशा पद्धतीने औरंगजेबाचं इथं होतं त्या संदर्भात देखील आता कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिल्हाधिकारी इथं पाहणी करतायत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे सध्या औरंगजेबाची कबर जिथं आहे त्या खुलताबादमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथं ते औरंगजेबाच्या कबरीच्या परिसराची पाहणी करत आहेत। ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्या ठिकाणी आता जिल्हाधिकारी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या परिसराची ते पाहणी करतायत। तर आपण बघतोय औरंगजेबाची कबर ज्या परिसरात आहे ही कबर उखडून फेका अशी मागणी एकीकडे होऊ लागलेली आहे आणि या कबरीमुळे राज्याचं वातावरण चिघळलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलेला आहे।